20 दिसंबर शनिवार रात 8 बजे सिर्फ सोनी मैक्स पर। नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. लव गेम लोचाच्या आजच्या एपिसोडमध्ये आज आपण भेटणार आहोत नुकतंच ज्यांचं लग्न झालंय, खूप चर्चा झाली आहे त्यांच्या लग्नाची, पण त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल आपल्याला जाणून घ्यायचंय. असे न्यूली वेड कपल शंभूराज आणि प्राजक्ता गायकवाड, दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. सगळ्यांना नमस्कार. आणि खरं तर आमचा लव्ह गेम लोचा म्हणजे अर्थात तुमच्या जी काही लव्ह स्टोरी असेल ती आम्ही विचारणार आहोत. गेम म्हणजे तुमच्यासोबत एक असा गेम खेळणार आहोत आम्ही ज्याच्यात तुम्ही एकमेकाला किती ओळखताय. आता माझ्यामध्ये कमीच दिवस झालेत पण तरीही एकमेकांना किती ओळखताय ते आम्हाला जाणून घ्यायचं. आणि खास करून शंभूराज यांच्याकडून प्राजक्ता, कारण त्यांची ओळख अजून जगासमोर यायची आत्ता तुझ्या मार्फत. आणि एक सय्यारा रॅपिड फायर राऊंड असणार आहे आमचा. सो त्या रॅपिड फायरमध्ये तुम्हाला असे काही सय्याराचे क्वेश्चन्स असतील, त्याचे आन्सर्स द्यायचे. आणि लोच्यामध्ये आपण बोलणार आहोत की काय लोचा झाला या सगळ्या सिनारिओमध्ये, सो त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. सो रेडी आहात तुम्ही प्रश्नांची उत्तर द्यायला? सो सगळ्यात आधी प्राजक्ता तुला विचारेन की नवरा बायको असं फिलिंग आता येत आहे का? आणि फायनली त्यांना नवरा म्हणताना किंवा तुम्हाला तिला ॲज अ बायको असं म्हणताना कसं वाटतंय, कसं फील होतं? अजूनही ॲक्च्युली असं वाटत नाही आम्हाला की आम्ही नवरा बायको आहोत. बिकॉज छान गुड फ्रेंड्स आहोत, क्लोज फ्रेंड्स आहोत, बेस्ट फ्रेंड्स आहोत असंच वाटतंय. सो नवरा बायको हे अजून थोडंसं पचायचं आहे आम्हाला. तर तुम्हाला आता कसं वाटतं? म्हणजे आम्ही असं ऐकलंय की एवढ्या म्हणजे एक क्रश, आता ती फायनली तुमची बायको, एवढ्या मुलांची क्रश. सो आता तुम्हाला असं वाटतं का बायको झाली आता? आता अजून पण मला वाटत नाही तसं. फक्त तिने घातलेलं ते मंगलसूत्र घातलेलं आहे, पण असं काही नाही. फ्रेंड्सच आहे आम्ही चांगले. तेवढा एकच फरक तुम्हाला जाणवतो आता, गळ्यात मंगळसूत्र आहे. ओके. पण असं असतं ना की एक सिनेमा आणि मालिकांमध्ये आपण बघतो की हिरो हिरोईनची भेट एकदम फिल्मी स्टाईल असते आणि तुमची लव्ह स्टोरी पण अशीच फिल्मी स्टाईल आहे असं आम्हाला कळलंय. आणि या लव्ह स्टोरीबद्दलच आत्ता आपण बोलतोय. तर नुकताच गाजलेला सिनेमा आहे सय्यारा. तर या सिनेमाच्या लव्ह स्टोरीमध्ये असे अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आलेत आणि खूप सारे टर्निंग पॉईंट्स आहेत. असाच काहीसा टर्निंग पॉईंट आणि ट्विस्ट तुमच्या लव्ह स्टोरीमध्ये आहे, तो मला जाणून घ्यायचा आहे. सो कोण सांगेल? मला शंभूराज यांच्याकडून आधी ऐकायला आवडेल. कशी भेट झाली पहिली? भेट आमची एकदम सिने स्टाईल होती. ऍक्सिडेंटल भेट होती पहिली. ऍक्सिडेंटल भेट. पण जसं सिनेमात होतं ना की एखादी काहीतरी घटना घडली आणि हिरोईन समोर आली आणि मग लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं, असं झालं तुमच्या बाबतीत? तसंच काहीतरी झालं. पण पहिलं बघितलं प्रेमात पडलात तिच्या? हो, त्यावेळेस होतं तसंच. फिलिंग आलं होतं. ओके. प्राजक्ता काय म्हणजे? नाही, माझं अजिबातच तसं नव्हतं. कारण म्हणजे मला काही काळानंतर कळालं की त्यांना मी आवडतीये किंवा ते माझ्यात इंटरेस्टेड आहेत म्हणून. पण तरीही मी मुद्दाम त्यांना दादाच म्हणत होते. कारण म्हणजे मला असं वैयक्तिक नको होतं की बाबा कोणीतरी आपल्यामध्ये अडकावं आणि जर ती गोष्ट पुढे गेली नाही तर उगाच त्या व्यक्तीला त्रास व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे मी दादा याच म्हणजे रिलेशनने त्यांच्याकडे बघत होते स्टार्ट पासूनच. पण नंतर त्या गोष्टी सगळ्या पुढे गेल्या. आमच्या घरच्यांच्या सगळ्यांच्या छान मतं झाली एकमेकांबद्दल आणि मग खरं तर आज आम्ही एकत्र आहोत. खरं सपोर्ट आमच्या घरच्यांना दिला पाहिजे. ऍक्च्युली पण म्हणजे आता ती म्हणाली तसं, दादा म्हणाले, तेव्हा वाईट वाटलं का की अरे वाईट वाटत? पण मी ताई नाही म्हणलो त्यांना. ते तुम्ही राखून ठेवलं होतं तुमच्याकडनं, ते रिलेशन नको तर मॅडम किंवा नाही का असं डायरेक्ट एवढंच बोलायचं मी. ओके. पण मग नंतर ही मैत्रीत रूपांतर कसं झालं? ही तर फर्स्ट ओळख झाली तुमची, ऍक्सिडेंट एक झाला आणि त्याच्यानंतर तुमची ओळख झाली. ओळख मैत्रीमध्ये कशी बदलली? नॉर्मल फ्रेंडशिप होती चांगली आणि मी तर ऑलवेज त्यांना दादाच म्हणायचे. कारण म्हणजे मला एक वैयक्तिक सवय अशी आहे की लहान असू दे किंवा मोठे असू दे आपण त्यांना रिस्पेक्ट देतो. त्यामुळे मला जसं संपूर्ण महाराष्ट्रात ताईसाहेब या शब्दाने संबोधलं जातं तसंच मी प्रत्येकाला रिस्पेक्ट देऊन बोलते. तसंच मी त्यांना पण रिस्पेक्ट देत होते. आणि पण मला खरंच आठवत नाहीये की कधी ते मला ताई म्हणालेत. म्हणजे चुकून जर आपण एखाद्याला दादा म्हणालो तर ते पटकन ताई म्हणतात आपल्याला, पण ते कधीच मला ताई नाही म्हणाले. ऑलवेज मॅडम वगैरे. म्हणजे अगदी चॅट पण असेल आधीची व्हॉट्सअपची, तर तिथे सुद्धा मी प्रत्येक वाक्याला मुद्दाम दादा असं, दादा तुझं, ते ओके मॅडम किंवा ओके. पण
म्हणजे आता ते काय लकीली झाल्या सगळ्या गोष्टी. ते जुळत गेलं आपोआप. जुळत गेलं. पण असं म्हणजे तुम्ही तिला सेटवर सोडलं पहिल्याच दिवशी जेव्हा ती घटना घडली तेव्हा, पण त्याच्यानंतर मग फर्स्ट मूव्ह कोणाची होती? की ती येते ना एक अशी एक सय्यारा मूव्ह असते की पहिले कोण बोलणार आणि कशी सुरुवात फ्रॉम माय करणार साईड इट वॉज. तुमच्या साईडने? म्हणजे मी त्यांना जस्ट विचारलं होतं, कारण एकतर त्यांच्या त्या ट्रकमुळे आमच्या गाडीचं नुकसान झालं होतं आणि मला ते खूप असं अजूनही ऐकवते नाही तुम्हाला? हो, म्हणजे जेव्हा त्यांनी 2 ठेवून दिल्या होत्या ना त्या ड्रायव्हरला, तेव्हा मला पण इतका राग आला होता. म्हणजे आम्हाला दोघांना पण सेम राग येतो. तर मला पण इतका राग आला होता, तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की दादा मी पण 2 ठेवून देऊ का म्हणून. पण तेव्हा पण मी बोललो होतो मॅडम तुम्ही जाऊ डायरेक्ट घरी. हा, तेव्हा पण मला मॅडम म्हणाले होते ते. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते सेटवर सोडायला आले होते की त्यांना असं झालं की आपल्यामुळे नुकसान झालं, म्हणजे त्यांच्या त्या ट्रक ड्रायव्हरमुळे आमच्या गाडीचं नुकसान झालं. सो ते त्या भावनेने आम्हाला सोडायला आले होते. तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की तुमचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे का? हो. तर तेव्हा आय गेस तुमचं अकाउंट Private प्रायव्हेट होतं. होतं. ओके. आणि त्यांना वाटलं की बाबा मी म्हणजे फॉलो त्यांचं- कशी करणार ना, एवढी मोठी हा. सेलिब्रिटी आहे ती फॉलो कशी करणार आपल्याला? ओके. किंवा माझ्या- माझं अकाउंट त्यांनी बघावं म्हणून त्यांनी विदिन मिनिट स्वतःचं अकाउंट Public प्रायव्हेट कर- असलेलं पब्लिक public केलं केलं. होतं. वा. जे नसणारे पण रिक्वेस्ट मला आपोआप ऍक्सेप्ट झाले. ऍक्सेप्टेड होते. आणि नंतर मी आय गेस फॉलो केल्यानंतर परत त्यांनी प्रायव्हेट प्रायव्हेट केलं. ओके. म्हणजे माझ्यासाठी काही हा. मिनिटं ते अकाउंट प्रायव्हेटचं पब्लिक झालं. पब्लिकचं परत प्रायव्हेट त्यानंतर पब्लिक केलं परत. अच्छा, वा. मग एक त्यांना माहिती होतं की आता हिच्यावरच आपल्याला टिकून राहायचं, पण दुसऱ्याकडे त्यांचा हेच नव्हता, कलच कुठेतरी नव्हता, नव्हता. अजिबातच नाही. पण मैत्री झाली त्याच्यानंतर स्वभाव हळूहळू कळले असतील शंभराजी तुम्हाला हो, हिचे. हो. सो कशी वाटली? आणि जेव्हा ही पहिली भेट सेलिब्रिटी एकदमच- म्हणून आहे ना एकदम ग्राउंड टू अर्थ. ओके. मी अशी सेलिब्रिटी अजून कोणच बघितले नाही ते. बरोबर. पण मग स्वभावात असं काही राग, तुमच्यासारखीच ती म्हणते तशी मी पण रागिष्ट आहे किंवा एकदम पारा चढतो परत उतरतो. तुझ्या बाबतीत त्यांना ज्या पहिल्यांदा भेटल्या आणि त्यांनी 1-2 लगावूनच दिल्या त्याच्यानंतर तुला असं वाटलं की फुल हिरो स्टाईल आहे, एकदम रागीट आहेत, त्याच्यात त्यांची अशी शरीरयष्टी आहे की ते एकदम असे पैलवान आहेत त्याच्यात, सो ते कुठेतरी एक असतं ना डोक्यात की बापरे हे चिडखोर तर नसतील ना? नाही, त्यांचा त्या सिच्युएशनच्या वेळेसचा जो राग होता तो करेक्ट होता. म्हणजे असं उगाच काही शो ऑफ करायचं किंवा हिरो स्टाईल दाखवायचे म्हणून तो राग नव्हता. ते अगदी करेक्ट होते त्या सिच्युएशनला. सो मला असं वाटलं नाही कधी की ते खूप हिरो स्टाईल किंवा उगाच एखाद्या मुलीसमोर इम्प्रेशन पाडायचे म्हणून काही करतायत, असं काही नव्हतं. त्यामुळे ते जे आहेत ते माझ्यासमोर होते, ते आहेत अजूनही. त्यामुळे असं काही मला असं वेगळं वाटलं नाही. आणि कुठेतरी ना ती वाईब जुळून येते ना आपल्याला, ते पटकन क्लिक होतं की भाई यही पर्सन है वो. सो दॅट्स इट. पण तुला तर खूप स्थळं वेगवेगळ्या क्षेत्रातली येत हो, असतील. हो. तर तू स्वतः म्हणजे तुझा अभिनय आहे, डान्स आहे, प्लस तू फिटनेस फ्रीक आहेस, सो तू बऱ्याच गोष्टी नवीन चाचपडतेस. सो तर प्रत्येक क्षेत्रातल्या मुलांची मागणी आली असेल. केव्हा कळलं की नाही ह्याच माणसाशी मला लग्न करायचं? म्हणजे कसं ठरलं मग आणि काय ठरवलेलंस की या इंडस्ट्रीतला माणूस हवाय की नकोय? नाही, या इंडस्ट्रीतला तर मुलगा मला नको होता, कारण सेम इंडस्ट्री म्हणजे बाहेरही शूटिंग आणि घरातही शूटिंग असं मला नको होतं. कारण आपण एखाद्या करिअर म्हणजे आपण एखाद्या क्षेत्रात असू तर घरी आल्यानंतर निदान दुसरा टॉपिक आपल्याला हवा, असं वैयक्तिक माझं मत आहे. त्यामुळे मला म्हणजे असं काही खूप डिसायडेड नव्हतं, पण माझी इच्छा होती एक की या क्षेत्रातला मुलगा मला ॲज अ पार्टनर म्हणून नको होता. आणि माझ्याकडनं होण्यापेक्षा त्यांच्याकडनं सगळी सुरुवात झाली. ते सगळं ॲटमॉस्फिअर माझ्या पुढे क्रिएट झालं आणि मग मी क्रिएट करावं लागलं. ओके. कसं प्रपोज कसं केलेलं? म्हणजे काय स्टाईल प्रपोज, कसं विचारलं? प्रपोजल हा फेज आलाच नाही कधी. अजिबातच आलंच नाही, नाही. डायरेक्ट हात डायरेक्ट मागायला गेलो मी त्यांच्या घरी. बापरे, सिरियसली? हो. तर मध्ये काहीच अशी फेज नाही की प्रपोज केलंय, मी घरच्यांना विचारते, आपण 4 दिवस डेट करू, मग आपण समजू आणि मग घरच्यांना सांगू? ती पहिल्यापासून क्लिअर होती फ्रॉम फर्स्ट डे ओके. की लग्नासाठी असेल तर डायरेक्ट घरी ये. म्हणजे उगाच टाइमपास करायचा आहे म्हणून लाईफमध्ये टाइमपास केलाय आणि आज एकत्र आलोय आणि उद्या परत वेगळे झालोय, असं मला काहीच नको होतं. मी जसं मगाशी म्हणाले की एक सुंदर मुलगी आहे दिसायला, किंवा तिचं छान नाव आहे, महाराष्ट्रभर नाव आहे तिचं, तिच्याकडे छान फेम आहे, तिचं स्ट्रगलिंग लाईफ आहे, आता सक्सेसफुल लाईफ आहे. तर हे सगळं बघून तो मुलगा पटण्यापेक्षा
ती जशी आहे किंवा तिचं करिअर ज्याला ऍक्सेप्टेड आहे तो मुलगा मला हवा होता. आणि ते त्यांनी बघितलं आणि रॅदर दॅन मी ते स्वतःला त्यांना खूप आवडतं, त्यामुळे ते आमचं सगळं जुळलं आणि पुढे गेली गोष्ट. पण तेव्हा माहिती होतं जेव्हा पहिल्यांदा तुमची भेट झाली तेव्हा ही अभिनेत्री आहे, ऍक्ट्रेस आहे, हे तुम्ही म्हणजे तुम्ही मालिका आणि हे सगळं फॉलो करतच होता आणि प्राजक्ता ऍक्ट्रेस आहे हे माहिती होतं तुम्हाला. ओके, मग नंतर असं टेन्शन नाही आलं की आता बापरे अभिनेत्री आहे, बायको झाल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी असतात, शूटिंग असतं, घरात वेळ देणं असतं, कसं मॅनेज होईल असं थोडं टेन्शन आलं? नाही टेन्शन असं प्रकार नव्हतं कधी. ते म्हणजे त्यावेळेस खूप स्थळं येत होती मला, म्हणजे जसं तू म्हणालीस आत्ता की पॉलिटिकल असेल किंवा सिव्हिल सर्व्हिसेस मधली स्थळं होती, नंतर काही म्हणजे या क्षेत्रातली पण काही स्थळं होती, बरेच वेगवेगळ्या क्षेत्रातली होती आणि खूप मोठी मोठी स्थळं होती की जे फक्त मुलगी आणि नारळच मागत होती की तुम्ही काहीच करू नका, फक्त मुलगी आणि नारळ द्या, अशी सुद्धा खूप स्थळं होती. पण माझ्या घरच्यांना सुद्धा तेच अपेक्षित होतं की हे जे काही क्षेत्र वाढवलेलं आहे तर ते पुढे सगळं टिकवलं गेलं पाहिजे, सपोर्ट केला गेला पाहिजे. आणि पैसा पाणी असण्यापेक्षा किंवा खूप जमीन आहे वगैरे ह्या गोष्टी असण्यापेक्षा माणूस खूप महत्वाचा असतो. म्हणजे माणूस जर चांगला असेल तर ते उद्या आपण कष्ट करून मिळवू सुद्धा शकतो, अशी भावना माझ्या घरच्यांची आहे आणि तेच मला सुद्धा शिकवलं गेलेलं आहे. त्यामुळे आम्ही स्थळ बघताना असंच बघत होतो किंवा मुलगा बघताना की किती शेती आहे, किती जमीन आहे, किती प्रॉपर्टी आहे किंवा किती पैसा आहे, याच्यापेक्षा मुलगा किती चांगला आहे हे आम्ही बघत होतो. आणि मला असं वाटतं माझ्या घरच्यांनी ते जास्त बघितलं. मला घरच्यांनी पण नाही विचारलं शेती किती आहे काय किती आहे, कारण की पहिल्यापासून तिने स्ट्रगल केलेलं आहे वयाच्या 15व्या वर्षापासून, तर ते बघता मला पुढं. आणि मी स्वतः एक इंडिपेंडेंट मुलगी आहे ना, म्हणजे फेम म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी मी सुद्धा बघते आहे आणि एक कष्ट करून इथपर्यंत आलेली आहे, कुठलीच बॅकग्राऊंड नाहीये. त्यामुळे मला सुद्धा ॲज अ लाईफ पार्टनर म्हणून मी माणूस चांगला बघत होते की बाबा त्याला माणुसकी असावी, आपुलकी असावी आपल्या माणसांबद्दल आणि ते शेवटपर्यंत टिकून राहतं. म्हणजे लक्ष्मी चंचल असते, आज ते एकाकडे असते, उद्या ती दुसऱ्याकडे असते. त्यामुळे ह्या गोष्टी माझ्यासाठी खूपच जास्त महत्वाच्या होत्या. पण घरी कसं सांगितलं आता ही तर ठरवली, मनात तर तुम्ही ठरवलं की हिच्याशीच लग्न करायचंय, घरच्यांना कसं तुमच्या राजी केलं ह्या सगळ्यासाठी? आणि घरचे सिरियल बघत होते. अरे वा. पण सिरियलचं ते हेवी गेटअप वगैरे असायचं येसुबाईचं, त्यामुळे त्यांना वाटायचं की एज जास्त असेल. अच्छा, ओके, हा बरोबर. पण मग लगेच राजी झाले लग्नासाठी? लगेच झाले. ओके, मग तुम्हाला फार काही मेहनत घ्यावी लागलीच नाही की आता आहे आणि करायचंय किंवा बरं लग्न करायचं ठरल्यानंतर आता तुम्ही म्हणताय तसं की प्रेक्षकांना दिसताना छान ग्रँड वेडिंग दिसलंय, छान मस्त, किंवा असतं ना की लग्न एक ड्रीम असते, ड्रीम वाईब असते आणि ते असं असतं की आपल्याला अशाच टाईपचं करायचंय लग्न, हेच आपल्या लग्नात असलं पाहिजे, अशी एंट्री असली पाहिजे. आता तर खूप फॅड आहे. तुमच्या लग्नाची खूप चर्चा झाली, काय वाटतं प्राजक्ता, कसं म्हणजे तू मगाशी आपलं बिहाइंड द कॅमेरा बरंच बोलणं झालं याविषयी? ऍक्च्युली खरं तर ना, हे जसं बाकीच्यांचं लग्न होतं तसंच नॉर्मल लग्न होतं, पण लोकांना खूप आपलं असं वाटलं ते आपुलकीनं सगळ्यांनी ते उचलून धरलं आणि खूप रील्स व्हायरल झाले, खूप व्हिडिओज व्हायरल झाले, खूप फोटोज, म्हणजे आम्ही जे जे काही आउटफिट्स होते ते सुद्धा खूप लोकांना आवडले. म्हणजे जसं नॉर्मल लग्नामध्ये 7 फेरे घेतले जातात तसंच आमच्या लग्नामध्ये आम्ही 7 फेरे घेतले. जे मंगलाष्टक विधी, कन्यादान वगैरे हे सगळे विधी जे होतात नॉर्मल, ते सगळे नॉर्मल होते. फक्त लोकांना एक क्रेज होती आणि माझी ती महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका असेल, त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या पब्लिकशी, लोकांशी कनेक्टेड असेल जास्त, त्यामुळे ते जास्त आपुलकीनं बघितलं गेलं माझं वेडिंग, असं मला वाटतं. नाहीतर अगदी सिम्पल होतं, काहीच त्याच्यात डिफरंट नव्हतं. वेडिंग डेस्टिनेशन पण सेपरेट होतं. हो, म्हणजे इतका प्रॉब्लेम, लिटरली तुला सांगते 10 दिवसांमध्ये शेवटचं आम्ही फायनलाइज केलं. कारण माझं स्वप्न असं होतं की मला ना वायफट खर्च करायला जास्त आवडत नाही. म्हणजे ठीक आहे आपण लग्न करूयात तर ते नॉर्मल एक लिमिटेड लोकांमध्ये करूयात असं मला वाटायचं पहिल्यापासून. नाही तर मग आमचे जे काही लग्न असतात ते 5-10 हजार क्राऊड आरामात असतो. बापरे, इतकी मोठ्या लेवलची लग्न असतात पुण्यामध्ये. आणि म्हणजे मला खूप लहानपणापासून असं वाटायचं की नाही, आपल्याला ते कुठेतरी जेवण वेस्ट जातंय, किंवा आपण खूप लोकांचं जेवण सांगितलंय आणि लोक आले नाहीत, किंवा लोक पण आजकाल आपण बघतो ना लोकांची मेंटॅलिटी की खायचा एकच पदार्थ असतो
पण ताटात खूप पदार्थ घेतले जातात, मग त्यामुळे ते अन्न व्हायला जातं, सगळीकडे असं सांडलेलं असतं. असं मला अजिबात करायचं नव्हतं. आणि शिवाय आई वडिलांनी खूप कष्ट करून इथपर्यंत आणलेलं असतं, सगळा संसार त्यांनी केलेला असतो आणि आम्हाला वाढवलेलं असतं, तर ते पैसे त्यांचे कुठे वेस्ट जाता कामा नये असं मला वाटायचं. म्हणजे माझ्याही फॅमिलीचे आणि त्यांच्याही फॅमिलीचे. बरोबर. सो जेव्हा आमची फर्स्ट मीटिंग बसली होती लग्नाची, की कसं करूयात काय करूयात, तेव्हा मी पहिला सांगितलं होतं की मला लिमिटेड लोकांमध्ये करायचं, कारण म्हणजे त्या भूमिकेमुळे मी लोकांशी एवढी कनेक्टेड झाली आहे की खूप भाऊ झालेत, खूप बहिणी झाल्या आहेत, प्रत्येकाशी नातं आहे. आणि जर एकाला बोलवलं दुसऱ्याला नाही बोलवलं तर राग येतो लोकांना. त्यामुळे अगदी ठराविक लोकांमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करायचं असं माझं ठरलं होतं. पण ते ऑन द स्पॉट आमचं सगळं कॅन्सल झालं. काही पत्रिका पण वाटलं होतं मी. पत्रिका सुद्धा गेल्या होत्या, देवाला सुद्धा पत्रिका ठेवल्या होत्या, रिलेटिव्ह पर्यंत पण पत्रिका गेल्या होत्या, कारण आधी जे लग्नाचं डेस्टिनेशन होतं ते महाबळेश्वरला होतं. आणि नंतर मग काही रिझन्समुळे ते परत पुण्यात शिफ्ट केलं आणि मग पब्लिक सुद्धा वाढलं. मला वाटतं महाबळेश्वरला पब्लिक पण लिमिटेड होतं, आता इथे सुद्धा पब्लिक वाढलं. पण खूप छान झालं आणि मस्त झालं सगळं. जे काही इव्हेंट्स होते ते खूप सुटसुटीत झाले. आदल्या दिवशी संगीत आणि हळद होती, दुसऱ्या दिवशी सकाळी विधी होते, संध्याकाळी मंगलाष्टक होतं आणि एंट्री आमची जी खूप स्पेशल होती आणि लोकांनी खूप खूप त्याला छान रिस्पॉन्स दिला. काही ना ते निगेटिव्हही वाटलं. पण मला हे सांगायचं प्रेक्षकांना या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून की ज्या दिवशी लग्न असतं त्या दिवशी ते वधू आणि वर हे फक्त स्त्री आणि पुरुष ह्याच्यामध्ये नसतात, तर ते एक लक्ष्मी आणि नारायण एक असं संबोधलं जातं त्यांना. आणि ते मी असं म्हणजे मला कोणी सांगितले म्हणून नाही, तर ते खरंच पुराणांमध्ये त्याचा उल्लेख आहे. त्यामुळे त्या दिवशी ते लक्ष्मी आणि नारायण या स्वरूपामध्ये असतात. आणि जी नंदीवरून आमची एंट्री बघितली आणि सगळे शिवगण होते, सगळे अगदी जशी काही शिवपार्वती विवाह जो असतो आणि त्याच्यामध्ये सगळे ते असे म्हणजे त्या मिरवणुकीमध्ये असतात सगळे शिवाचे गण, तसे ते होते. पण ती खूप वेगळी आणि युनिक एंट्री होती. आणि मला कुठेतरी असं डीजे लावलाय खूप मोठा आणि सगळे असे नाचतायत वगैरे अशी अजिबात एंट्री नको हवी होती. मला स्पिरिच्युअलच काहीतरी आपण करूयात अशा भावनेनं ती आम्ही सगळी एंट्री डिझाईन केली होती आणि खूप आवडली लोकांना. मला असं वाटतं की आमच्या लग्नापासून ती ते ट्रेंड मध्ये येईल आता. आणि अशा चांगल्या कल्पना खरं तर प्रेक्षकांसमोर आल्या पाहिजेत या माध्यमातून असं वाटतं. मला पण सरप्राईज होतं. हो, यांना सुद्धा सरप्राईज होती ती एंट्री, कारण त्यांनाही माहित नव्हती. फक्त माझ्या घरी आमची जे 4 मेंबर आहेत त्यांनाच माहिती होती. सो जेव्हा ती नंदीवरनं एंट्री करायची, मुळात यांचं नाव सुद्धा शंभूराज आहे, त्यामुळे ते शंभूवरून म्हणजे नंदीवरून बसून खास एंट्री आम्ही ठेवली होती. अच्छा, म्हणून नावाशी निगडीत अशी कॉन्सेप्ट होती आणि एक स्पिरिच्युअल टच होता, ट्रेडिशनल पण होतं त्यात. हो. खूप छान वाटलं आणि तो अगदीच नयनरम्य देखावा होता. म्हणजे जसं आम्ही त्याच्यावर चढलो तसे प्रत्येकाचे खिशातले फोन बाहेर आले आणि लगेच व्हिडिओ शूट चालू. पण तुमच्यासाठी सरप्राईज होतं म्हटल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं की बापरे आता त्याच्यावरती चढणार कसं, बसणार कसं, इथून सुरुवात होती, उतरणार कसं. पण छान वाटलं सरप्राईज. वा. बरं, ह्या गप्पा अशाच पुढे चालू राहणार आहेत आणि बऱ्याच गोष्टी, बऱ्याच किस्से मला जाणून घ्यायचे या दोघांकडनं आणि त्यांच्या सगळ्या वेडिंग प्लॅनिंग बद्दल. पण आता वेळ झाली आहे सय्यारा रॅपिड फायरची आणि सय्यारा रॅपिड फायर मध्ये काही क्वेश्चन आहेत जे आपण त्यांना विचारणार आहोत. रेडी आहात तुम्ही? येस. ओके. सो पहिला प्रश्न आहे माझा की सय्यारा या सिनेमातलं कुठलं सॉन्ग हे तुमच्या रिलेशनशिपला वाईब देतं असं तुम्हाला वाटतं? सय्यारा टायटल सॉन्ग. ओके, कूल. एक अशी मुवमेंट जी लिटरली तुम्हाला वाटली की ही सिनेमा सारखी मुवमेंट आहे? जी आमची भेट घडली. ऍक्सिडेंटल भेट. आणि अर्थात माझ्या मते ना हे सगळं असं फिल्मी तसंच पाहायला मिळतं की काहीतरी. पण तुला सांगू, लिटरली आम्हाला जेव्हा ती भेट झाली होती तेव्हा अजिबात असं काही वाटलं नव्हतं की काही असं ऍक्सिडेंटल होतंय किंवा पुढे जाऊन असं पण काही होऊ, एवढं सगळं होईल, एवढं पुढे आपण जाऊ.
जे आता उलट सोशल मीडियाच्या तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून व्हायरल होते तेव्हा आम्हाला असं जाणवलं की खरंच यार हे किती इंटरेस्टिंग आहे. तुला तर असं वाटलं असेल ना की आता म्हणजे मालिका करताना आपण असं ना हिरो दाखवायचं हिरोईन दाखवायचे तर असं काहीतरी एक असतं किंवा भांडण असतं, भांडणातून हिरो हिरोईन समोर येतात किंवा काहीतरी घटना घडते आणि मगच त्यांच्यातलं ते लव ॲट फर्स्ट साईट होऊन पुढे जाते स्टोरी. सो सेमच तसं आहे ना, म्हणजे अगदी लिटरली सिनेमा सारखी मुवमेंट होती. मी खरं सांगू तुला, मी हे म्हणजे स्क्रीनवर सगळं परफॉर्म करते पण आता जेव्हा माझ्या रिअल लाईफ मध्ये घडतंय ना तेव्हा ते जाणवत नाही. जेव्हा तुम्ही सगळे लोक असं सांगता ना तेव्हा मी विचार करते की अरे खरंच तसंच होतंय. पण माझ्या ते शंभूराज यांच्यासाठी ती तर अर्थात सिनेमा सारखीच मुवमेंट असेल, कारण लव ॲट फर्स्ट साईट देन तिलाच बघून तीच फायनल बायको होणार. हो हो, ती भेट होऊन पण सेलिब्रिटीच भेटली शेवटी. ओके. त्यांचं एक एक पंच असतात. ते कमी बोलतात पण एक मोजकं बोलतात आणि. मोजकं बोलून वेळ एकदम खाऊन जातात. पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या दोघांमध्ये सय्यारा वाइब्स कोण देतं जास्त? पण ते खूप शाय वाटतात, असे फिल्मी आहे तसं तुला वाटतं? प्राजक्ता थोडं सांग ना त्यांच्याबद्दल या निमित्त आमच्या प्रेक्षकांना. नाही तसे शाय नाही आहेत ते. एकदा समोरचा जोपर्यंत कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत, नंतर झाले की मग आपण एकदम एक normal. पुणेरी भाषेत म्हणतो ना, आपल्या पट्ट्यात आले आपण बोलतो. ओके ओके, बघितलं बापरे. बरं, तुमच्यासाठी दिवाना मुमेंट अशी काय आहे, आणि म्हणजे जी अशी तुम्हाला अशी स्लोमो फील होईल किंवा अशी सिनेमॅटिक फील होईल अशी एक दिवानापणवाली मुवमेंट काय आहे? एंगेजमेंटच्या वेळेस Ring ceremony. रिंग रिंग सेरेमनी. पण काय घडलं होतं नेमकं, म्हणजे अशी ती अशी स्लोमो अशी फुल सिनेमॅटिक वाटावी अशी दिवाना आमचं पण? प्लॅनिंग काहीच नव्हतं रे काहीच- ring म्हणजे ceremony. ऍक्च्युली काय झालं होतं की एंगेजमेंटच्या आदल्या दिवशीपर्यंत मी फिल्मचं शूट करत होते. सो त्या प्रिपरेशनला पण मला अजिबात टाइम नव्हता मिळाला. म्हणजे आम्ही फोनवर सगळ्या गोष्टी डिस्कस करत कोणते होतो. फिल्म ते सांग. स्मार्ट सुंदर. हे जे मी म्हटलं ना, ते एकच लाईन टाकतात पण छान बोलतात, आणि त्यांनी ह्याच्यातही प्रमोशन करून घेतलंय बायकोच्या सिनेमाचं. स्मार्ट सुनबाई ही जी आता 21 नोव्हेंबरला फिल्म रिलीज झाली, तर ती शूट केली मी आमच्या एंगेजमेंटच्या आधी, म्हणजे आदल्या दिवशीपर्यंत मी शूट करत होते. सो आमचं जे काही सगळं प्रिपरेशन होतं ते फोनवर, व्हिडिओ कॉलवर, की आपण हे आउटफिट करूयात, मग हा नको तो, मग हा केक करूयात वगैरे, हे सगळं. मग रिंगची डिझाईन्स वगैरे पण सगळ्या आम्ही अशा कॉलवर वगैरे झाल्या. ओके. तर तेव्हा आमचं काहीच प्रिपरेशन नव्हतं की आपण असं फिल्मी स्टाईलने Entry वगैरे नाही का? एंट्री वगैरे करू. तर ऑन On द the स्पॉट spot. जे काही घडलंय, जे काही प्रेक्षकांनी पाहिलंय ते सगळं ऑन द स्पॉट होतं. तो डान्स असेल, हा एक्झॅक्टली. ते डान्स propose- संगीत सिरेमनी मधला पण एखादा मुवमेंट कदाचित तुमच्यासाठी स्लोमो आणि असं सिनेमॅटिक फील देणारा असू शकतं. तुम्ही हो हो preparation हो, केलेलं- डान्स कोरिओग्राफर कोण होता तुमचा? मी होते. आणि ते पण hardly एका तासात. एका तासात. म्हणजे दुसऱ्या दिवशी संगीत आहे, आमचे सगळे कझन ब्रदर्स वगैरे सगळ्यांचे, मॉमचे वगैरे सगळ्यांचे डान्स सगळे बसवलेले होते, आणि फक्त जो मेन कपल कपल डान्स असतो तो आमचा अजिबात सेट नव्हता. आणि ते आदल्या दिवशी आम्ही सगळ्यांनी दोघांनी सेट केला म्हणजे. आणि त्यांना जे कम्फर्टेबल स्टेप्स होत्या त्या मी सगळ्या कोरिओग्राफ केल्या. आणि छान, म्हणजे आम्ही लिफ्टिंग वगैरे पण त्यांनी केलं. मग कुठली मुवमेंट तू सांगशील की ह्या सगळ्यामधली आता कुठली मुवमेंट, म्हणजे संगीत सिरेमनी मधली की प्रपोजल? रिंग सेरेमनी. रिंग सेरेमनी. एंगेजमेंट. आता तुमच्यासाठी जर तुमच्या या पूर्ण लव्ह स्टोरीमध्ये जर क्लायमॅक्स किंवा एखादा ट्विस्ट असता, तर तो ट्विस्ट कुठला असता किंवा काय असतो? ट्विस्टचं मला असं वाटतं कधी असं काही पार्टच आला नाही, कारण त्यांनी एकतर खूप हार्डवर्क घेतले मला प्रपोज करण्यासाठी किंवा मला पटवण्यासाठी म्हणू शकतो आपण. त्यामुळे असं तुझ्यापेक्षा घरच्यांना जास्त. हो, म्हणजे त्यांनी आधी खरंच घरच्यांना सगळं छान व्यवस्थित प्लॅनिंग करून व्यवस्थित सगळं पटवलं वगैरे. हा ट्विस्टच असू शकतो, कारण मेन मुलीला पटवायला त्यांना फार वेळ लागलेला नाहीये. त्यांचं एम क्लिअर होतं, त्याच्यामुळे त्यांचं असं झालं की आता घरच्यांना सेट होतो ना गोल्स. एक शेवटचा प्रश्न असा की तुमच्यासाठी दिवानापण म्हणजे प्रेमातला दिवानापण काय असतो, किंवा कुठल्या लेवलचा असतो हा दिवानापण तुमच्यासाठी? काय त्याची व्याख्या काय? मला असं वाटतं की दोघांमध्ये मॅच्युरिटी असावी आणि अंडरस्टँडिंग असावं. ते जास्त इफेक्टिव्ह असतं असं मला वाटतं.
आणि आमच्यामध्ये जसं की तू पहिलाच क्वेश्चन विचारला की आता तुम्ही नवरा बायको झालेले आहात तर वाटतंय, तर आमचं पटकन उत्तर आलं दोघांचं की आम्हाला वाटत नाही. आम्ही अजूनही बेस्ट फ्रेंड्स म्हणून आहोत किंवा क्लोज फ्रेंड्स म्हणून आहोत. कारण आमच्या रिलेशनशिपमध्ये ना 0 एक्सपेक्टेशन्स आणि 100% रिस्पेक्ट. सो मला असं वाटतं की कुठलंही रिलेशनशिप जर तुम्हाला जपायचं असेल लॉंग टर्मसाठीचं, तर एक्सपेक्टेशन्स तुम्ही 0 ठेवले पाहिजेत आणि रिस्पेक्ट हा 100% ठेवला पाहिजे. आणि ते जर अपोजिट झालं म्हणजे 100% एक्सपेक्टेशन्स आणि 0 रिस्पेक्ट असेल तर ते स्पॉइल व्हायला रिलेशन टाइम लागत नाही. सो आम्ही लग्न व्हायच्या आधी पण आमचं खूप सॉर्टेड आणि क्लिअर होतं की आपण आता जसे आहोत बेस्ट फ्रेंड्स, क्लोज फ्रेंड्स, गुड फ्रेंड्स तसेच राहूयात. सो आम्हाला असं काही वेळ आलं आईची पण भूमिका निभावती, वडिलांची पण निभावती, भावाची पण निभावती. वा 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 वा. सो क्लिअर आणि सॉर्टेड होतं. असं वाटतं की हेच दिवाना पण आहे. सो हा होता सय्यारा रॅपिड फायर राऊंड, ज्याच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही खूप मस्तपणे दिली आहेत. आणि सय्याराविषयी बोलतोय तर तुम्हाला सांगायला नक्की आवडेल की वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर या सिनेमाचा होतोय सोनी मॅक्सवर 20 डिसेंबरला रात्री 8 वाजता. नक्की पहा. आणि आत्ता मी जाणून घेणार आहे, लव्ह स्टोरीबद्दल तर आपण जाणून घेतलंच, पण आत्ता लग्नानंतरचं लाईफ कसं चाललंय. आणि अगदीच 10 दिवस झालेत लग्नाला, लगेच इंटरव्ह्यूला आपल्या इथे आलेले आहे. त्याच्यामुळे जरा आत्ता नेमकी काय सुरू आहे त्यांच्या मनात आणि घरी कशी सगळे गोंधळ गडबड सुरू आहे विचारूया त्यांनाच. आत्ता कसं वाटतं, म्हणजे ना एक घरात सून आली किंवा त्यांच्या घरात सवय आहे का अशी, किंवा म्हणतात ना काहीतरी वेगळा बदल झाला, घरात एक नवीन माणूस आला, कसं वाटतंय आणि कोणाची जास्त मदत होते सासरी? सगळ्यांचीच होते खरं तर. आणि सगळ्यांसोबतच खूप छान कनेक्शन आहे. मम्मी पप्पा असतील किंवा त्यांचा भाऊ यश, सगळ्यांसोबतच खूप छान कनेक्शन आहे. आणि मला असं कुठे वाटत नाही की हे काही वेगळी लोक आहेत, ते आपलेच आहेत असं वाटतं. ते जास्त सांगतील माझ्यापेक्षा. सून म्हणून नाही घेतलं, एक मुलगी म्हणूनच तिला एक्सेप्ट केलं घरी. वा वा वा. पण आईसोबत छान नातं आहे तिचं? माझ्यापेक्षा आईसोबत चांगलं जमतं. मम्मींसोबत खूप छान जमतं. आणि त्यांनी मला फर्स्ट डे पासूनच सांगितलेलं आहे की हे घर, संसार, स्वयंपाक वगैरे ह्या गोष्टींकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस. तू तुझं करिअर सांभाळ, तुझं जिम, तुझं डाएट, तुझं फिटनेस किंवा तुझं शूटिंग, ह्या सगळ्या गोष्टी तू सांभाळ. घरचं करायला मी आहे. त्यामुळे तो खूप मोठा सपोर्ट आहे मला. आणि माझ्या फॅमिलीला सुद्धा किंवा मला सुद्धा तेच हवं होतं की इतकं छान आता करिअर झालेलं आहे तर ते अजून मोठ्या पद्धतीनं वाढावं. आणि त्यांचा स्वतःचा सुद्धा खूप छान सपोर्ट असतो. म्हणजे जर कुठे शूटिंग असेल, म्हणजे मला असं वाटतं की लग्न झाल्यानंतर हार्डली 3-4 दिवसांनीच मी बाहेर पडले आणि डबिंग होतं एका फिल्मचं. तर आम्ही दोघंही स्वतः गेलो होतो डबिंगसाठी, ते सुद्धा आले होते. त्यामुळे असं काही वाटत नाही, छान वाटतं सगळं. आणि इतकं जर सपोर्टिव्ह करणारी लोक असतील तर काम करायला सुद्धा अजून जास्त हुरूप येतो. एक्झॅक्टली. पण हिने पहिला म्हणतात ना, लग्न झाल्यानंतर आपल्या काही विधी असतात, परंपरा असतात किंवा काही गोष्टी फॉलो करतो ट्रॅडिशनली. सो पहिला पदार्थ वगैरे काय खाऊ घातला गेल्या नवीन छान गोड पदार्थ बनवला? बाकीच्या मुली इझी पदार्थ बघतात, हिने एकदम हार्ड म्हणजे गुलाबजाम बघितलं. आणि ते कसं झालं, खूप मस्त झालं, परफेक्ट बनवले होते. इलायची, पाक वगैरे सर्व. बापरे. नाही, आणि सगळ्यांनी हेल्प केली होती. त्यांनी स्वतः सुद्धा हेल्प केली होती. यश, त्यांचे जे भाऊ आहेत त्यांनी सुद्धा हेल्प केली होती. हे 2 मेंबर असे आहेत आमच्या घरातले की ते कधीही किचनमध्ये गेले नाहीत. म्हणजे ग्रीन टी हवा असेल तरी मम्मी आणून द्यायच्या. आणि आता स्वतः ते जाऊन किचनमध्ये ग्रीन टी बनवतात. म्हणजे मला आठवतंय की लग्न झाल्यानंतर नेक्स्ट डे लगेचच, म्हणजे नॉर्मल मुलगी जाते आणि चहा वगैरे करते फॅमिलीसाठी, तर आमच्या पप्पांनी लेमन टी सगळ्यांसाठी बनवला होता. आणि मलाही त्यांनी लेमन टी आणून दिला होता. छान असं मस्त लिंबू, गवती चहा, इलायची, आलं, गूळ हे सगळं मिक्स करून असा डाएटचा एकदम त्यांनी लेमन टी आणून दिला होता, स्वतः त्यांनी बनवून. पण असं सगळेच तुमच्या घरी डाएट फॉलो करणे किंवा फिटनेस कडे लक्ष देणारे आहेत? फिटनेस फ्रीक, आई वडील पण आणि भाऊ सगळेच? बापरे. तुला तर काही प्रेशर नसेलच, कारण तुझंही फिटनेस कडे फार छान व्यवस्थित लक्ष असतं. म्हणजे नेक्स्ट डे आमचं लग्न झाल्यानंतर नेक्स्ट डे लगेचच पप्पांनी मार्केटमध्ये जाऊन काकडी, टोमॅटो, गाजर हे सगळं, का तर सुनेला सगळं लागतं व्यवस्थित म्हणून. सो हे खूप छान वाटलं मला.
आणि फर्स्ट डे पासून त्यांनी सांगितलं की तू तुझ्या सगळ्या गोष्टींकडे फोकस कर, घरचं बाकीचं सांभाळायला आम्ही आहोत. म्हणजे जसं लग्न ठरलं आमचं तसंच मम्मींचं म्हणणं होतं की आता प्राजक्ता आली आहे, मग प्राजक्तामुळे घराला छान शिस्त शिस्त लागणार. लागेल. वा. सो खूप छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर. आणि ऐकतात म्हणजे यश सुद्धा जे आहेत, भाऊ आहेत त्यांचे, तर ते सुद्धा बाकीचं कोणी जर सांगितलं तर अजिबात ऐकणार नाही, पण मी जर एखादी गोष्ट सांगितली तर ते पटकन ऐकतात. म्हणजे ह्यांनी जर एखादी गोष्ट पूर्वी ती गोष्ट पूर्ण झालेली असते. हो, मी सांगायच्या आत ती गोष्ट कम्प्लीट झालेली असते. वा. म्हणजे त्यांनी जरी एखादी गोष्ट सांगितली तरी पण ते थोडेसे विचार करतील, पण मी जर एखादी गोष्ट सांगितली तर ते पटकन करून मोकळे होतात. सो ते बॉन्डिंग फॅमिली मधलं खूप छान आहे. पण लग्नाआधी घरातल्यांमध्ये असं म्हणतात ना की थोडंसं आपलं कोणतरी एक छान एक बॉन्ड बनावा लागतो भावाशी किंवा आईशी तरी, जसं ह्यांचा तुझ्या घरच्यांशी एक छान बॉन्ड बनला किंवा तुझ्या आईसोबत एक छान बॉन्ड बनला. सो तुझा असा लग्नाआधी थोडंसं असं म्हणतं की आपल्याला कम्फर्टेबल व्हायचं असेल तर कोणाशी तरी एक बॉन्ड असलं तर छान वाटतं. सगळ्यांसोबतच होता, मम्मी पप्पा यश सोबत जास्त होता आणि मम्मींसोबत. पण यश ह्यांच्यापेक्षा मोठे आहेत. लहान लहान आहेत. अच्छा, हे मोठे आहेत. हा. ओके. ओके. आणि त्यांच्यासोबत तर होताच बॉन्ड. अर्थात त्याच्याशिवाय ही लव्ह स्टोरी कम्प्लीट नाहीच आहे. आणि एकदम फेविकॉलची जोडी होती आमची. ओके. पण आता लग्नानंतरचे आम्ही रीतिरिवाज बघतोय सगळे, त्याच्यातही तुम्ही एकदम धमाल करताय. म्हणजे माझ्या मते तुझी हळद उतरवणी असू दे किंवा हे जे काही आम्ही व्हिडिओज बघतोय, शंभूराजनी पण छान ते एक्सेप्ट केलं आणि एकदम मस्त ते रीतिरिवाज फॉलो करताय तुम्ही. काय काय वेगवेगळे नवीन तू गोष्टी शिकलीस सासरी गेल्यानंतर प्राजक्ता? खरं तर मी ना म्हणजे जसं माझं स्कूलिंग झालं आणि कॉलेजला मी जशी जॉईन झाले तसं माझं करिअर स्टार्ट झालं. सगळा माझं स्ट्रगलिंग पिरियड, शूट म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मी आमच्या घरातल्या पण जे काही रिलेटिव्ज होते त्यांच्या लग्नाला मी जाऊ नाही शकले. त्यामुळे ॲक्च्युअल लग्न काय असतं किंवा काय काय पद्धती असतात हे मला काहीच माहिती नव्हतं. म्हणजे माझ्या स्वतःच्या लग्नात मी सगळ्या गोष्टी त्या शिकल्या आणि मला माहीत झाल्या. तसं त्यांच्या बाबतीत त्यांना खूप म्हणजे लग्न किंवा ह्या सगळ्या जॉईंट गोष्टी, फॅमिली ना आमची. जॉईंट फॅमिली असल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी माहिती होतं, पण मला अजिबातच काही माहिती नव्हतं. त्यामुळे ते छोट्या छोट्या गोष्टी असं पटकन माझ्या कानात येऊन सांगायचे. पण त्यांनी विधी पण पूर्ण केलं सगळं, म्हणजे एकदम शेण सारवण्यापासून असो किंवा हो, काय बघितले तुम्ही आणि त्याचे व्हिडिओज. नवीन अशी त्यांच्याकडनं म्हणजे बाकीच्या आमच्या फॅमिली मेंबर्स नव्हतं वाटलं की अरे सेलिब्रिटी कसं करेल. हो, म्हणजे तुला एक साधा किस्सा सांगू. ते जागरण गोंधळाच्या वेळेस 5 पावली जातात ना, तेव्हा ते गेल्यानंतर शेण सारवायचं असतं. ती सगळी पूजा मांडायच्या वेळेस तेव्हा मला वाटतं मावशी वगैरे सगळ्या म्हणत होत्या की आपण ना कॅरी बॅग बांधूया तुझ्या हाताला आणि त्यांनी करतो, म्हणजे नेल्स खराब होऊ नये किंवा तुझी मेहंदी किंवा तुझ्या बांगड्या खराब होऊ नये म्हणून वगैरे. पण मी अशी होते की नाही, इट्स ओके. म्हणजे शेण ही काही गोष्ट मला अशी काही खूप अशी वाटली नाही आणि पॉझिटिव्ह वाटते मला ती गोष्ट सुद्धा. सो मी आनंदाने त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि ते खूप भारी वाटलं. त्याच्यामुळे मी बोललो ना, ग्राउंड टू अर्थ एकदम सेलिब्रिटी म्हणून ही असं कुठेच वागत नाही. वा. ह्या नवीन गोष्टी तू शिकतेस, म्हणजे म्हणतात ना की एक्सेप्ट करणं किंवा एक रीतिरिवाज मध्ये आपल्याकडे ते जे आपण असतात माहिती पण कधी आपण केलेल्या नसतात, दुरून बघितलेल्या. म्हणजे झाल्यानंतर पण ते शेण सारून झाल्यानंतर लगेच एक असा तांब्या रेडी होता, माझ्या हातावर पाणी होतायला, असे 2-3 जण होते. पण मला नाही वाटली काही गोष्ट. म्हणजे जी गायी आपण देवता मानतो, त्या गायीमध्ये जर 33 कोटी देवता आहेत आपण म्हणतो, तर तिचं शेण असेल तर त्याच्यात काय वाईट वाटण्यासारखं आहे. मला खूप छान वाटलं आणि मी ते एकदम हॅपीली असं सगळं केलं. तर मी त्याच्या कानात बोललो होतो, मी सारू का. हा सपोर्ट तुला मध्ये मध्ये मिळत असतो ना प्राजक्ता. आणि थोडंसं आपलं असं असतं ना की नवीन घरात जाताना ह्याच काही गोष्टी फॉलो करताना आपल्याला नवऱ्याचा थोडा सपोर्ट लागतो. हो, नवऱ्याचाही लागतो आणि त्या फॅमिलीचाही लागतो ऑफकोर्स. आणि मी खूप लकी आहे की मला खूप छान फॅमिली मिळालेली आहे. मम्मी पप्पा पण जसे माझ्या तिकडचे मम्मी पप्पा होते तसेच हे मम्मी पप्पा आहेत. आणि मला तिकडे जसा भाऊ होता तसाच इकडे सुद्धा भाऊ आहे लहान. त्यामुळे असं छान वाटतं आणि सगळे आपुलकीने करतात. वा वा वा, छान वाटलं खरं तर हे ऐकून. आणि हा सपोर्ट प्रत्येक फील्डमध्ये असलेल्या नवीन मुलीला किंवा नवीन सुनेला खूप गरजेचा असतो, तेव्हा ती बाहेर पडून एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकते. सो तुम्हाला असं कुठला सल्ला द्यावासा वाटला का तिला घरी येताना की हे ह्या गोष्टी घरी आल्यावर करायच्या आहेत थोड्याशा, किंवा असा कुठला सल्ला दिला घरी येताना तिला? तिनेच मला द्यायची सल्ला. काय सल्ला? लवकर उठायचं वगैरे ते सगळं. ओके, पण तुम्ही असं काही तिच्यावर हे नाही की काही गोष्टी करायच्या आहेत किंवा असं काहीच नाही? पहिल्यापासून जे आहे ते
एक्सेप्टेड. त्यांचं म्हणणं आहे की माझं जे लाईफ आहे ते खूप कंट्रोल्ड लाईफ आहे. म्हणजे झोप असेल किंवा मोबाईलवर जास्त मोबाईल ॲडिक्टेड असेल, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा खाणं पिणं, डाएट. जिमला गेलो तर 3-3 तास मी जिम करतो, पण ती म्हणली 1च तास करायचं दिवसात. म्हणजे जास्त वर्कआउट पण काही मॅटर करत नाही. सो तर ते गोष्टी त्यांना खूप भारी वाटतात त्या सगळ्या. तर मग ते म्हणतात की तुझं लाईफ ते खूप कंट्रोल्ड आहे आणि ते मला शिकायला आवडेल. मला ही गोष्ट खूप छान वाटते की आत्ता या एजमध्ये सुद्धा ते स्टुडंटच्या लाईफमध्ये जायचं ट्राय करतायत, नवीन नवीन गोष्टी शिकायला त्यांना आवड आहे त्याची. त्यामुळे ते खूप छान वाटतं आणि त्यामुळे ते आमचं बॉन्डिंग जास्त स्ट्रॉंग होतं अजून. ते स्वतः सुद्धा किंवा मम्मी पप्पा सुद्धा किंवा यश सुद्धा, तर ते छान वाटतं त्यांना की ही नवीन गोष्ट आहे किंवा ही गोष्ट केली तर आपल्याला फायदा होतोय. ती भावना त्यांच्या मनात जागृत होते. ही गोष्ट खूप वाखाणण्याजोगी आहे. म्हणजे सकाळी लवकर उठणं असेल, मला असं वाटतं, मला स्वतःला सकाळी लवकर उठायला खूप आवडतं. कावट होते पण ती सांगते त्याच्यामुळे. सो पहाटे 5 वाजता वगैरे उठायला मला आवडतं. बापरे. कारण सकाळच्या वातावरणात जी एनर्जी असते ती आपण घ्यावी एनर्जी आणि छान दिवस सुरू होतो. सो ते मला आवडतं वैयक्तिक. त्याच्यामुळे मग त्यांना सांगते मी की लवकर उठूयात सकाळी वगैरे. ओके. पण अदरवाईज तुम्ही तिला काही अशा टिप्स पण दिलेल्या नाही आहेत काय? किती छान, किती मस्त. बरं, आता आपल्याकडे एक गेम होणार आहे आणि त्या गेममध्ये आपण जाणून घेणार आहोत की एकमेकाला हे दोघं किती ओळखतायत. आणि मी जे प्रश्न विचारेन त्याच्यासाठी तुम्हाला मी स्लेट देणार आहे आणि त्या स्लेटवर तुम्ही ते उत्तर लिहायचं आहे जे मी विचारेन ते, आणि मग कॅमेराला दाखवायचं की तुम्ही उत्तर काय लिहिलंय. आय होप ते मॅच झालं तर आम्हाला कळेल तुम्ही एकमेकांना किती ओळखताय. सो स्टार्ट करूया. सो पहिला प्रश्न आहे, पहिली भेट झाली ते ठिकाण. एक्झॅक्ट ठिकाण हवं आहे मला, नुसतं पुणे, नागपूर, कोल्हापूर असं नकोय. एक्झॅक्ट ठिकाण. बोलायचं नाही, लिहायचं. मे बी मला तू जरा चीट करू नकोस आणि त्यांना दाखवू नकोस. तुझी स्लेट एकदम ओपन. मलाच येत नाही आन्सर. त्यांनी लिहिलंय, लिहून झालंय त्यांचं आन्सर. मी जास्त एक्साइटेड होतो ना. झालंय माझं लिहून. बस दाखवा आता दोघांनी कॅमेराला. काय आहे? उरुळी कांचन. कांचन. नाही, लोणी काळभोर होतं. ओ माय गॉड. लोणी काळभोर होतं मे बी. आता मला परफेक्ट ठिकाण कोण सांगणार आहे कन्फर्म? मला तर माहित नाही. फर्निचरचे खूप शॉप्स आहेत असे लाईनने. शोरूम्स आहेत फर्निचरचे, हा, पण ते उरुळी कांचनच्या लोणीच्या बॉर्डरवर आहे. बॉर्डर. सो ते उरुळी कांचन मध्ये म्हणजे 50% आणि म्हणजे 50% कन्सिडर होता असं त्यांचं शेवटची लाईन आहे. हो, म्हणजे त्यांनी माझं चुकलेलं आन्सर पण करेक्ट केलंय. त्यांनी थोडीशी बायकोची साईड पण घेतली 50-50, म्हणून त्यांनी मध्ये बॉर्डर लाईन टाकली. ओके. अशी गोष्ट ज्याच्याशिवाय तुमचा पार्टनर अजिबात राहू शकत नाही. तू त्यांच्याविषयी लिहायची आहेस, ते कुठल्या गोष्टीपासून अजिबात राहू शकत नाहीत. तुम्ही हिची लिहायची आहे. खूप येते त्यात. त्याच्यातली कुठली एक लिहू शकता. चला दाखवा आता कॅमेराला. शूट. ओके, वाव. तुझा आन्सर दाखव. हे थोडंसं डिप्लोमॅटिक आन्सर वाटू शकतो लोकांना, पण येस, इट्स अ फॅक्ट. मी स्वतःच, कारण खूप प्रेम आहे त्यांचं आणि मी जर डाऊन असेल तर ते सुद्धा डाऊन असतात. मी जर हॅप्पी असेल तर ते सुद्धा हॅप्पी असतात. त्यामुळे ते मला कायम हॅप्पी ठेवण्यासाठी ट्राय करतात. आणि मी जर त्यांच्यासोबत असेल तर ते काय म्हणतात की मी खूप स्ट्रॉंग फील करतो स्वतःला. सो मला असं वाटतं की ते बरोबर आहे ना, हेच समजायचं ना. सकाळीच आपलं झालं. तुझ्या बाबतीतलं पण सेम आहे, शूट म्हणालेत ते. परफेक्ट. हां, शूट म्हणजे जर खूप दिवस झाले आणि मी शूटला नाही गेले किंवा काही काम नसेल माझं शूटसाठीचं, तर मग मला असं खूप बोर होतं, चिडचिड होते. तर ते असं असतात की तू तुझ्या कामामध्ये बिझी राहा, कायम व्यस्त राहा. ओके, कूल. सो हे उत्तर परफेक्ट आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या लग्नातली दोघांना आवडलेली फेवरेट मुमेंट कुठली? लग्नातली. हा, त्यांना उत्तर आलेलं आहे, ते रेडी आहेत लिहायला. ते तू वाट बघतात तुला आठवतंय की नाही.
परीक्षेत पास शंभूराज होणार आहे असं मला वाटतंय. काय लिहिलंय हो? ए नाही, चिटिंग नाही, नो चिटिंग. लग्नच आवडलं त्यांना. काय आवडलं? लिहायचंय ते करेक्ट येणार की नाही ते बघणार आहोत. दाखवा कॅमेराला काय आहे. संगीत सप्तपदी. कारण की आम्ही एकमेकांचे झाले होतो त्यावेळेस. एक पण चान्स सोडत नाहीये. हरकत नाही. हा गुण जे कापला सगळे जाणार. बसलेत नाही ते त्यांनाही खूप हसवायला येते माहितीये, तुमचे आन्सर्स नाही. वा, पण शंभूराज यांचं उत्तर मला खूप आवडलंय. छान आहे. ठीक आहे, आपण हा पॉईंट दोघांनाही देऊया, हरकत नाही. प्राजक्ताच्या 3 बेस्ट फ्रेंडची नावं लिहायची. तू पण लिही तुझे 3 बेस्ट फ्रेंड, त्यांना जे वाटतात ते लिहतील. आपण 3 नाही करेक्ट आले तर एखाद दुसरा तरी करेक्ट येईल. कॉपी. सॉरी, माझ्या खूप बेस्ट फ्रेंड्स आहेत, पण मी आता माझ्याकडनं 3च आहे म्हणून तिला आता 3च सध्या लिहायला फक्त 3च लिहायच्यात म्हणून. त्यातले मला एकच आठवत, 2च आठवतात. हरकत नाही. दाखवा कॅमेराला जी नावं असतील ती. साक्षी आणि श्वेता अशी 2 नावं आहेत. साक्षी कोण? फॅमिली मेंबर. साक्षी? अच्छा, आता ह्यांची कझन सिस्टर साक्षी. ओके. पण मी वेगळी नाव लिहिले. एक करेक्ट श्वेता, करेक्ट एक श्वेता करेक्ट उत्कर्ष आणि मम्मी. ओके. आणि मम्मी थर्ड इज. एक श्वेता करेक्ट आलाय. बस श्वेता म्हणजे स्कूल फ्रेंड आहे और व्हॉट. हा, एक स्कूल फ्रेंड पण आहे आणि कॉलेज फ्रेंड पण. ओके. आता तुला लिहायचे शंभूराज यांच्या स्पीड डायल मधल्या 3 व्यक्ती. रेडी? दाखवा. प्राजक्ता, यशराज आणि सौरभ असं प्राजक्ताचं म्हणणं आहे. यशराज, PSK आणि मम्मी. PSK चा फुल फॉर्म काय आहे विचारा ना प्लीज. सांगा जरा. प्राजक्ता शंभूराज कुटवड. हो. प्राजक्ताची पहिली मालिका. हा, प्राजक्ताची पहिली मालिका. नाव आठवत नाही. त्यांना माहिती असेल काय वाटतं? गेस असायला पाहिजे माहिती खरं तर. काय ग? ओके, रेडी? दाखवा. नांदा सौख्य बरे. नांदा सौख्य बरे. परफेक्ट. त्यांचा फुल स्टडी झालेला आहे. हा. शंभूराज यांची फेवरेट डिश. ओ, हे आन्सर चुकूच नाही शकत. बघूया आता आपण. प्राजक्ताने लिहिले पनीर अँड मिल्की प्रोडक्ट्स आणि शंभूराजांनी लिहिले पनीर. ओके, परफेक्ट आहे. अभिनया व्यतिरिक्त प्राजक्ताचं पॅशन. गॉड प्लेसेस फिरणे. ओ, गुड प्लेसेस. गॉड फिरणे. आणि आता तू काय लिहिलंय? थोडंसं बरोबर आहे. बुक रिडिंग, ट्रॅव्हलिंग आणि डान्स. ओके, ट्रॅव्हलिंग मध्ये आपण ट्रॅव्हलिंग. शंभूराज यांची बर्थ डेट लिहायची आहे तुला. कॅन आय एक्सपोज? दाखवा. 27 आत. ओके, परफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. प्राजक्ताचं ड्रीम डेस्टिनेशन काय आहे? त्यांना माहिती वाटतं. बापरे, प्राजक्ता कॉन्फिडन्स लेवल बघ. मलाही सांगा ना. नाही, नो कॉपी. आता कुठं जायचं होतं आपल्याला? त्यांनी हिंट दिली. प्राजक्ता तू चीट करतेस. दाखवा ना. नाही, शंभूराज नाही, अजिबात नाही. कुठे जायचं होतं आपल्याला आता? किती छान, इतकं गोड विचारतेस की त्यांना विचारणं आन्सर देणं मस्त आहे. एकदा सांगा ना प्लीज. हिंट द्या, सांगू नका. युरोप मध्ये आहे. वाव. आखो ही आखो में इशारे चल रहे हैं. मे बी. ओके. तिने आधी लिहिलेलं बरोबर होतं.
पॅरिस पॅरिस, हा मग मी आधी करेक्ट लिहिलं होतं. म्हणजे तू चिटिंग करायला गेलीस आणि तू इथे फसलीस. पण ठीक आहे, ते त्याच्यामध्येच आहे ना असं काही. ठीक आहे. शंभूराज यांचं आवडतं ठिकाण लिहा, तुम्ही लिहिणारच आहात. प्राजक्ताच गडबड करणारे असं वाटतंय. मला सांगून लिहा प्लीज. लग्न कुठं होतं आपलं? बापरे, शंभूराज यांचा इतका सपोर्ट मी आजपर्यंत कुठल्या नवऱ्यासोबत पाहिलेला नाही. Ready? Okay. महाबळेश्वर. ओके, वाव. प्राजक्ताचा फेवरेट हिरो कोणच ना, कोण? हो, सिरियसली खरंच ना. किती पटकन उत्तर दिलं त्यांनी, कोणच नाही. काय तुला असं बॉलिवूड किंवा असं कोणाचीच क्रेज नाही हिरो? मला जे जे फिल्म्स येतात ना, रिलीज होतात, त्याच्यानुसार ते हिरो आवडतात. So, असं एक स्पेसिफिक असं काही असं नाही. खूप आवडतात. ओके. शंभूराज यांची फेवरेट हिरोईन? प्राजक्ता गायकवाड. ती आहेच, ती लाईफ पार्टनर झाली आता. सो हिरोईन त्यांचा आन्सरच आहे, तू विचारू शकतेस. ती हिरोईन होती फेवरेट, आता ती लाईफ पार्टनर झाली, चेंज झाली फक्त, वा, सेगमेंट चेंज झालं. ठीक आहे, हरकत नाही. आता शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्हाला प्रायोरिटी वाईज क्रम कसा असेल ते लिहायचे. पहिले मी प्राजक्ताविषयी विचारणार आहे. अभिनय, ढोलवादन, व्यायाम आणि नृत्य. सो आता तिची प्रायोरिटी वाईज लिहायचे. तू पण लिहायचेस आणि मग दोघांचा क्रम सेम येतो का बघायचं. रेडी? ओके. शंभूराज यांनी लिहिलंय अभिनय, व्यायाम, ढोलवादन आणि नृत्य. अभिनय, व्यायाम, नृत्य आणि ढोलवादन. ओके, म्हणजे- शेवटचाच एक हा, हे 50-50 आहे. 50-50. ओके, हरकत नाही, ठीक आहे, ऑलमोस्ट करेक्ट आहे. आता शंभूराज यांच्या प्रायोरिटी वाईज तो क्रम कसा असेल? कुस्ती म्हणजे पैलवान, समाजकारण, राजकारण आणि उद्योजक. रेडी? उद्योजक, कुस्ती, समाजकारण आणि राजकारण. परफेक्ट क्रम आलेला आहे दोघांचा. वाव, छान आन्सर दिलीत. आणि माझ्या मते कोण जिंकलेला आहे हे मला तरी कळतंय. कोण जिंकलेला आहे प्रेक्षक ठरवते. प्रेक्षक. पण जास्तीत जास्त प्रश्न लग्न झाल्यानंतर 50-50% असतं ना. आता ते काय, ते जिंकले तरी अर्धांगिनी म्हणून तुलाच द्यायचंय त्यांना. सो येस, ह्या रॅपिड फायर राऊंडसाठी किंवा ह्या हाऊ वेल डू यू नो इच अदर मध्ये एकमेकांना किती ओळखतात किंवा एक जस्ट फन म्हणून किती एकमेकांविषयी माहिती आहे, कदाचित या निमित्ताने तुम्हाला आणखीन काही गोष्टी कळल्या असतील असं मला वाटतं. सो छान केलात हा राऊंड. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला एक गिफ्ट आहे. जिंकलं त्याला हे गिफ्ट देणार आहे. कोण जिंकलंय? शंभूराज जिंकले तसं मला वाटतं. अरे काय हरकत नाही, आमच्याकडून तुम्हा दोघांनाही गिफ्ट आहे, कारण तुम्ही दोघेही खूप छान खेळात आणि खूप मस्त आन्सर्स दिले. सो या राऊंडसाठी हे गिफ्ट तुम्हा दोघांनाही आहे. सो प्राजक्ता, आमच्याकडून तुम्हाला पण थँक्यू. आणि शंभूराज तुम्हालाही थँक्यू. आणि हे गिफ्ट तुम्ही जस्ट न्यूली मॅरिड कपल आहात म्हणूनही आमच्याकडून आहे. आणि अर्थात आम्हाला इतका वेळ दिला त्याच्यासाठीही आहे. आणि हा राऊंड इतका छान खेळलात त्याच्यासाठीही आहे. सो या धमाल गेम नंतर आता आपण म्हणणार आहोत आपल्या पुढच्या सेगमेंटकडे. तो आहे लोचा हा सेगमेंट. मला असं कळलंय की बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत या सगळ्या सिनारिओमध्ये. सो तुमच्या दोघांसाठी लोचा मुमेंट काय आहे या अख्ख्या तुमच्या प्रवासातली? लग्नाचं डेस्टिनेशन चेंज झालं, तेच आमच्यासाठी लोचा झाला. तिथे मेन लोचा झाला असं म्हणता येईल. पहिले काय ठरलेलं? महाबळेश्वर. महाबळेश्वर. ओके. आणि मग तिथे तुम्ही कमी माणसांमध्ये लग्न करणार आहोत. डेस्टिनेशन वेडिंग होतं ऍक्च्युली ते महाबळेश्वरचं. हा. आणि सगळं म्हणजे लिटरली 90 to 95% सगळं डन होतं. म्हणजे लोकेशन्स, सगळे विधी, टायमिंग्स, मुहूर्त, इवन ॲडव्हान्स पण सगळ्यांचे गेले होते. मग त्या लोकेशननुसार आउटफिट पण डिझाईन झाले होते. सगळं अगदी 90 to 95% सगळं रेडी होतं. पण मध्येच इलेक्शन्स आले आणि 2 डिसेंबरला आधी इलेक्शन्स होणार होते, नंतर मग ते पुढे परत शिफ्ट झाले. सो त्याच्यामुळे बरेच रिलेटिव्हजना प्रॉब्लेम झाला यायचा. त्याच्यामुळे आम्ही मग चेंज केलं लोकेशन. सो जेव्हा आमचं लोकेशन चेंज झालं त्याच्या नेक्स्ट डे मी काहीच खाल्लं नव्हतं लिटरली, कारण खूप अपसेट होतो आम्ही सगळेच. कारण
सेकंडच्या प्रायर 10 डेज आधी आम्ही चेंज केलं लोकेशन. हो बापरे. सो 10 डेजमध्ये हे सगळं बाकीचं प्रिपरेशन होतं. परत सुरुवातीपासून स्टार्ट करायचं होतं आम्हाला. तर सगळंच नवीन म्हणजे शोधण्यापासून सगळी शोधाशोध करण्यापासून सगळं नवीन असेल. आणि तुला माहिती आहे ना की लग्नाची डेट जशी जशी जवळ येते तसं खूप जास्त टेन्शन वाढतं, सगळं प्रिपरेशन. म्हणजे आपण कितीही आधी प्रायर सगळी तयारी केली तरीही काही ना काही राहून राहतं. जातं. आणि आमचं ज्या मोमेंटला सगळे लोक प्रिपेअर्ड असतात 10 डेज प्रायर, तिथं आमचं परत 0 पासून प्रिपरेशन चालू झालं. सुरुवात बापरे. सो आमची फॅमिली दोघांची पण, आणि माझी खास करून मम्मी आणि सौरभ यांनी खूप हेल्प केली आम्हाला. खास ते करून location. सासूबाई आमची मेवणे. आणि खूप म्हणजे लोकेशन्स फाइंड आउट करण्यापासून मग आम्ही जायचो, लोकेशन सगळे बुक असायचे. वेन्यू, केटरिंग, डेकोर, सगळंच पुन्हा परत ते सुरुवात करायला लागली. आणि परत नॉर्मल लग्न नव्हतं, एका सेलिब्रिटीचं लग्न होतं, बऱ्याच क्षेत्रातले लोक येणार होते. सो ते तेवढ्या लेवलला पण सगळ्या गोष्टी वेल मॅनेज झाल्या पाहिजेत. कोणाला काही कमी पडलं नाही पाहिजे, कोणाचे मानपान असतील, सत्कार असतील, या सगळ्या गोष्टी, व्हीआयपीज असतील, VIP असतील, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक बारकाईने लक्ष दिले. आणि माझी तर तारीवरची कसरत की त्याच पिरियडमध्ये मी फिल्मचं प्रमोशन करत होते. सो संपूर्ण महाराष्ट्रात दौरे होते, पुणे मुंबई. आणि त्या पिरियडमध्ये एकीकडे इन्व्हिटेशन्स देणं असेल, बापरे, एकीकडे आउटफिटसाठी ट्रायलला जाणं असेल. पण आउटफिट्सही तुमच्या लग्नाचे प्रचंड सुंदर होते आणि काहीतरी युनिकनेस होता त्या प्रत्येक आउटफिटमध्ये. म्हणजे मला असं आठवतंय की तुझ्या प्रत्येक ड्रेसिंगवर एकतर काहीतरी लिहिलेलं किंवा तुमच्या दोघांचा एक छान फोटो, असं हे कोणी सुचवलं? आणि वेडिंग आउटफिटमध्ये काही लोचा नाही झाला का कधी? आधी खरं तर जेव्हा महाबळेश्वरला होतं तेव्हा वेगळे आउटफिट्स होते, Exactly. तेव्हा वेगळं काही सगळं डिझाईन केलं होतं. पण नंतर परत पुण्यात जेव्हा शिफ्ट झालं तेव्हा त्यावेळेस मुहूर्त दुपारचा होता 12:30चा, तर इकडे संध्याकाळचा इव्हिनिंगचा मुहूर्त आला ना, ओ, त्यामुळे परत ते त्याच्यामुळे पुन्हा ड्रेसिंग सगळं चेंज झालं. पण ते क्रेडिट मी सासूबाईंनाच दिलं आमच्या. ओके, तो एक म्हणजे 2 लोचे झाले, एक ते डेस्टिनेशनचे आणि नंतर आउटफिट्स असे 2 लोचे. पण माझी आई खूप जास्त क्रिएटिव्ह आहे आणि तिचं असं कायम असतं की काहीतरी आपण नवीन शोधायचं, युनिक काहीतरी शोधायचं. म्हणजे जे लोक करतात ते आपण नाही करायचं, आपण वेगळं काहीतरी करायचं. सो आम्ही सुद्धा तेच ट्राय केलं आणि ते पूर्ण महाराष्ट्रभर खूप व्हायरल झालं, वर्क झालं, लोकांना खूप आवडलं. त्यामुळे छान वाटतंय. पण माझ्या मते ह्या सगळ्यात एक लास्ट मोमेंट होती जी बिदाईची मोमेंट होती. सो त्याच्यात मी पाहिले प्राजक्ताला खूप इमोशनल होतं ना, आणि नुसती प्राजक्ताच नाही तर मला आठवतंय की शंभूराजही तिला बघून तेवढेच इमोशनल झाले होते. सो ती मोमेंट कशी डिस्क्राईब करशील प्राजक्ता? मला जोपर्यंत विधाईचा जो काही मोमेंट होता तोपर्यंत खूप हे करायचे, ते करायचे, हे लोक आले त्यांना एंटरटेन करायचे, मग हे राहायला नाही पाहिजे, इथे कमी नाही पडायला पाहिजे, असं सगळी जबाबदारी होती. आणि जसं की आम्ही निघालो तेव्हा लिटरली मला काही सुधरत नव्हतं. आणि मम्मी अशी होती की ती माझ्या एकदा समोर येत नव्हती, आणि जेव्हा ती समोर आली तेव्हा अजूनही लिटरली काटा येतो अंगावर की ती भावनाच पचत नाही की आपलं हे घर होतं आणि ते सगळं एक मुलीला घर सोडून येणं ते खूप जड असतं. ते मी एक स्वतःच्या जागी इमॅजिन केलं तेव्हा, त्यामुळे मला पण डोळ्यात थोडंसं इमोशनल झालो मी पण. येस, कारण मी बघितलं जेवढे प्राजक्त, म्हणजे अर्थात प्रत्येक मुलीला हे होतं आईपासून लांब जाताना, कारण आपण सतत आईवर डिपेंड असतो. प्रत्येक मुलगी मुलगा कोणीही असू दे, आपण आईवर खूप डिपेंड असतो. आणि अचानक तिला सोडून लांब जायचं, आपल्या सगळ्या सवयी तिला माहिती असतात. सो हे सगळं सोडून गेल्यानंतर एक वेगळी मुवमेंट असते प्रत्येकासाठी. सो तुम्हाला ती रिलेट झाली माझ्या मते, कारण त्याच्यानंतर मी बघितलंय की प्राजक्ताला खाद्दा दिला त्यांनी अक्षरशः रडण्यासाठी, एवढे तुम्ही इमोशनल झाला होता. आणि माझ्या मते तिच्या आईशी पण तुम्ही तेवढेच कनेक्ट आहात. काय सांगाल शंभूराज? हो बरोबर. म्हणजे लिटरली आता मी असं बोलते मम्मीला की अगं तू माझी आई आहेस ना, तर तू माझी साईड घेतली पाहिजे, तू त्यांची साईड घेतेस. सो असं आमचं चालू असतं. आणि खूप म्हणजे आज माझी आई आहे म्हणून मी आज इथपर्यंत आहे. ती एक जाव आहे म्हणून एक मुलाप्रमाणे मला जीव लावतो.
आणि आम्ही बघतोय खरं तर, कारण बिहाइंड द कॅमेरा शंभूराज यांना काहीही असू दे, म्हणजे प्राजक्ता खूप कम्फर्टेबल आहे, पण शंभूराज यांना कम्फर्टेबल करण्यासाठी प्राजक्ताची आई खूप जास्त मेहनत घेते पडद्यामागे. सो त्यांचा तेवढा लळा दिसतोय आम्हाला, ते बॉन्ड दिसतोय. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे मम्मीचं पहिल्यापासून खूप जास्त सपोर्ट आहे या क्षेत्रामध्ये सुद्धा. त्यामुळे त्यांनी सांगितलंय की स्पष्टपणे, लग्न झालं तरी सासूबाई तुम्ही आमची साथ सोडायची नाही. त्यामुळे खूप छान वाटतं. आणि आई ही खूप वेगळी असते आपल्या लाईफमध्ये प्रत्येक मुलीच्या. तेव्हा जेव्हा लग्न झाल्यानंतर नवीन नातं जोडायचं असतं किंवा नवीन कुटुंबाचा पुढे सगळा उद्धार करायचा असतो, त्यामुळे आईचे संस्कार खूप मॅटर करतात. मी खूप नशीबवान समजते, मला स्वतःला एक खूप छान आई फॅमिली मला देवाने दिली आणि म्हणून मी इतकी छान घडू शकले. त्यामुळे मी आज लोकमत फिल्मीच्या निमित्तानं माझ्या आईला, माझ्या संपूर्ण कुटुंबाला खूप मनापासून धन्यवाद म्हणते की इतक्या मोठ्या उंचीवर जाण्यासाठी तुम्ही खूप जास्त कष्ट घेतले. आज नवीन संसारासाठी मी उभी असले, नवीन संसार करत जरी असले तरी पण तुमची मेहनत आहे आणि तुम्ही खूप मनाने उदार आहात, म्हणून तुम्ही एका कन्येचं दान करू शकलात. माझ्या दृष्टीनं म्हणजे लिटरली माझं जेव्हा कन्यादान होत होतं तेव्हा मला ते ब्राह्मण काकांचे शब्द कानावर पडत होते आणि लिटरली माझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. त्यामुळे प्रत्येक घरात मुलगी असावी आणि त्या मुलीचे आईबाप खूप मोठ्या मनाचे असतात की ते त्या मुलीला छान संस्कार करतात, तिला मोठं करतात आणि लग्न करून त्या कन्येचं दान करतात. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात मोठं दान कुठलं असेल तर ते कन्यादान आहे. आणि खूप अभिमान वाटतो की मी अशा आईवडिलांची मुलगी आहे की ज्यांनी खूप छान पद्धतीने माझ्यावर संस्कार केलेत आणि त्यांना सुद्धा खूप छान वाटतं की इतके छान सासू सासरे त्यांना मिळालेले आहेत. पण तू त्यांना काय नावाने हाक मारतेस आता? अहो म्हणतेस की काय म्हणतेस? अहोच म्हणते. अहोच म्हणते. तुम्ही मॅडम सोडलंय ना आता? सोडल्यात. प्राजक्ता. घरी सगळे त्यांना शंभू नावानेच हाक मारतात. मी रिस्पेक्टनेच हाक मारते. ओके. जाता जाता वातावरण थोडं लाईट करण्यासाठी एक गोष्ट जी कदाचित यांच्या फेसमध्ये राहिली असेल तर ती कदाचित आपण पूर्ण करून घेऊया. जर आत्ता तुम्हाला प्राजक्ताला प्रपोज करायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने तिला मागणी घालाल किंवा विचाराल? वेगळा अजून प्लॅन नाही केला, पण करेल काहीतरी. सोशल मीडियावर रिलीज. अरे वा वा वा. चला, नक्कीच ही तुमची पर्सनल मोमेंट आहे आणि इतका वेळ आम्हाला दिलात तुम्ही, त्यासाठी खरं तर तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि इतकी छान किस्से शेअर केलेत, आठवणी शेअर केल्यात आणि एकमेकांबद्दलच्या गोष्टी छान प्रकारे समोर आणल्यात आणि आम्हाला खूप आवडलंय की आमच्या छान शोला तुम्ही मस्त रिस्पॉन्स दिलाय. सो थँक्यू सो मच आणि भेटूया पुन्हा लवकरच. थँक्यू. आणि लोकमत फिल्मीला सुद्धा खूप सारे धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी. कारण खूप आवडीचा प्लॅटफॉर्म आहे आम्हा सगळ्यांचा. संपूर्ण महाराष्ट्रातनं पण खूप छान प्रेम मिळत असं लोकमत फिल्मीला. सो आमच्या दोघांकडूनही खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप छान वाटलं आपल्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर. दीपाली ताईला भेटून खूप छान वाटलं. खूप कूल आहे ती. येस, थँक्यू सो मच पुन्हा एकदा आणि पुढच्या वाटचालीसाठी भरपूर यश मिळवू दे, ह्याच शुभेच्छा आहेत आमच्याकडे. थँक्यू.